हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली। त्यामध्ये 10 ते 17 ऑक्टोबर या काळात श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। समस्त धनगर पुजारी समाज, हेगडे, बोते, मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला। बैठकीनंतर हेगडे बांधवांनी आणलेल्या मानाच्या दुधाच्या घागरी उतू घालवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 12 ऑक्टोबर रोजी फरांडे बाबांची प्रसिद्ध भाकणूकही होणार आहे। सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला समस्त धनगर पुजारी समाज, हेगडे, बोते, मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पृष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी कर्नाटकातील संकेश्वर, बुदनूर इथले शेकडो हेगडे बांधव पायी चालत पट्टणकोडोली इथं श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरवण्यासाठी दरवर्षी येतात। याही वर्षी परंपरेनुसार हेगडे बांधवांनी आणलेल्या मानाच्या दुधाच्या घागरी भानस मंदिरात अर्पण केल्या। यावेळी घागरीतील दूध उतू घालवण्याचा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आला। त्यानंतर हेगडे बांधवांनी ग्रामपंचायतीच्या बैठकीला उपस्थिती लावली। देवाचे मानकरी नंदकुमार जोशी यांनी यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला। त्यामध्ये शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी खेलोबा वाघमोडे म्हणजेच फरांडे महाराजांचे पट्टणकोडोलीत आगमन होणार आहे। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी हेगडी घागर, विजापूर बादशाह बाशिंग आगमन अर्पण, तर रविवारी 12 ऑक्टोबर रोजी भाकणूक, हेगडी, बोते, नैवेद्य आणि पहिली पालखी सोहळा होणार आहे। त्यानंतर 13 ते 17 या काळात रोज पालखी, नैवेद्य, आराधना, गोंधळ आणि नृत्य सोहळा असे कार्यक्रम होणार असून 17 ऑक्टोबर रोजी फरांडे बाबा यांना समारंभपूर्वक निरोप दिला जाणार आहे।